हाय हॅलो, मग कसे आहात? बरे मस्त तर मस्तच असं आहे हवं. चला तर मग आज तुमच्या संग संध्याकाळचं रुटीन शेअर करते. आणि आजचा आमचा बेत होता इडली आणि सांबारचा. इथं दरबारी मी रवी गऱ्याचीच इडली करत असते, पण या बारी मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते त्याचीच इडली करते. काय इडली केलते आणि काय राहिले होते करायचे. आणि मग त्याच्या आधीच आरू माझी रडत होता, तर मग त्यासाठीच मी ही जी भरडा असतो, भरडा ह्याला भरडा पण म्हणतात आणि थुल्ली पण म्हणतात. तर मग त्याला चांगलं शिजून त्यामध्ये थोडंसं तूप टाकून जिरीची फोडणी देऊन कढीपत्ता कोथिंबीर ही सगळी त्याची फोडणी ही देऊन चांगलं शिजून घेते. त्यामध्ये टमाटर टाकून मिक्सरला बारीक करून घेते. मग ते त्याला ते खाऊ घालते. पण जवळ लेकरांना बोला येत नाही तवर आईला काय कळत पण नाही त्या लेकरांचं काय दुखत आहे काय ना. का की एकदा लेकरांना बोला आलं ना. आणि आमचा आर्यन आता 9 महिन्याचा होऊन 10वीत लागला आहे. तर मग त्याचं काय दुखत होतं काय काय माहीत, मला पण कळत नव्हतं. तर मग इथं माझी सगळे सांबार पण तयार केलं. तर मी सांबार पण झालं तर फोडणी ती दिली सगळी. आणि असं तर खेळायचा, पण राहून राहून ते रडायचं. पण मला पण कळतच नव्हतं का काय दुखत आहे म्हणून. पण लेकरांना जवळ बोला येत नाही तर टेन्शनच आहे. बाकी त्यांच्या पोटात दुखत त्यांना काय होतं हे कळतच नाही. मग मला वाटलं त्याला डिस्ट झाले काय की, तर मग मी त्याला मीठ आणि डिस्ट काढली होती. तशी डिस्ट काढली पण तरी पण ते रडतच होता. आणि मग इथं मी हे बघा सगळं माझं झालं. मग इडली करायची चांगली झाली इडली. 2 दिवस ठेवलं होतं पीठ ह्याचं भिजून, तर मग चांगलं झालं. तर मग इथं मी गॅस घेतलं सगळं क्लीन करून. आणि संध्याकाळचे भांडे ही होते, ही पण भांडे चांगले धुवून भांडे घासून घेतले. आणि यश गेला आज बड्डेला. आमच्या गल्लीमध्ये एक लेकराचा पोराचा बड्डे होता. तर मग त्याच्या बड्डेला जाऊन केक आणला होता. आणि मग आर्यनला काय झालं हे मग कळालंच नाही का की त्याने शेवटला केली ती उलटी. चल तर मग भेटूया.